कनेक्ट करू फोटो पाहिजे हॅलो विकी ऑडिओ चेक लाईव्ह आहे ही अमरावतीच्या दृष्टीनं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती आणि महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि आमचं जे नियोजन आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या ताई यशोमतीताई ठाकूर यांनी केलेलं, ह्यामुळे हा विजय सुकर झाला आणि आमचा विजय निश्चित होणार हे वारंवार आपल्या चॅनलला सुद्धा मी सांगितलं होतं आणि आज आपल्याला आज आमचा विजय पाहायला मिळेल. भाजपनं प्रतिष्ठेची ही निवडणूक केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मग गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील अमरावतीच्या जागेसाठी सभा झालेल्या होत्या. काय सांग? ही त्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची होतीच, पण आमच्याही दृष्टीनं प्रतिष्ठेची होती, कारण आज देशाचं संविधान वाचलं पाहिजे या दृष्टीनं इथली जनतेनं आम्हाला साथ दिली. आपण पाहत असाल राहुलजी गांधीजी आले, नंतर शरद पवार साहेब आले, उद्धवजी ठाकरे साहेब आले, ही सर्व मंडळी आली, नेते मंडळी आली ती यासाठी की हे जागा आपण कोणत्याही परिस्थिती जिंकलो पाहिजे आणि आपण आज ती जागा जिंकलो. ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच ते खासदार असा प्रवास झालेला आहे. कसं काय त्याचा निश्चितच आनंद आहे. लोकशाहीचं ह्या काही घटनात्मक संस्था असतात, मग ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, पण या सर्व संवैधानिक घटकांचा संस्थांचा मी सदस्य झालो याचा मला अतिशय आनंद आहे. आनंदराज आंबेडकर मतदान घेऊन आपल्याला मत कमी मिळेल म्हणून काय सांगल्याबद्दल आपण विजय कमी म्हणजे पडणार अशी चर्चा होती. नाही, आता त्यांच्याबाबतीत काही बोलायचं नाही. सर्व जिल्ह्यानं काय पाहायचं होतं ते पाहिलं. सुदाम काका देशमुख यांच्या इलेक्शनची पुनरावृत्ती बळवंत वानखेडेने केली अशी चर्चा सुद्धा केली जाते. हो, मगाशी मी जो उल्लेख केला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती, तर जनशक्तीचा विजय झाला आणि जनशक्ती पाठीशी होती म्हणूनच सुदाम काकाची वारंवार आठवण झाली. नंतर आपण पहिल्यांदा खासदार आपण संसदेमध्ये जाणार आहे काय? नाही, संविधानाचं दादासाहेबांचं ते खूप मोठं एक स्वप्न होतं की भारतीय राज्यघटना वाचली पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे खूप गाडे अभ्यासक होते. त्यांनी आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य हे संविधानाच्या संरक्षणार्थ घातलं होतं. मी पण त्यांच्या फळीतच तयार झालो, म्हणून संविधान वाचवणं ही आमची प्राथमिकता राहील, ती निश्चित आम्ही पार पाडू. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई ही जनशक्तीने जिंकलेली आहे. एकजुटीची ही लढाई होती आणि म्हणून महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आपल्याला या ठिकाणी विजयी होताना दिसते आहे. मागच्या वेळेला जो उमेदवार होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर खासदार झालेला होता, पण त्यांनी गद्दारी केली आणि गद्दारांना त्यांचा धडा मिळालेला आहे. शरद पवार यांनी अमरावती सभेदरम्यान असं म्हटलं होतं की मी अमरावतीकरांची माफी मागायसाठी इथे आलो आहे. बिलकुल. कसं आहे, अमरावती हा जो जिल्हा आहे हा सांस्कृतिक जिल्हा आहे. इथे नीतिमत्ता आणि या सगळ्या गोष्टींचं पालन आम्ही करत असतो. रोज खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, रोज नाटकं करायची, रोज नाचगाणे करायचे हे कोणालाच आवडत नाही आणि त्यांच्याकडे एवढी बलाढ्य धनशक्ती असतानाही आज जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे. ही जनशक्तीचीच जीत आहे आणि त्यांना खरोखर मनापासून आभार मानते. बहिणीने भावाची साथ सोडली नाही, बहिणी शेवटपर्यंत रडले. अनेकांनी बहिणीला टीकासुद्धा केलेली आहे की तिकीट देऊ नका, मात्र बहीण शेवटपर्यंत बळवंताच्या पाठीशी राहिली आणि बळवंताला विजय केले. काय सांगत आहे? माझा पक्ष आणि मी म्हणजे एक विचारधारा आणि त्या विचारधारेवर आम्ही चालतो. मागच्या वेळेला वहिनींनी पण नंदेला खूप साथ दिलेली होती.